काय मग मित्रांनो, आपण सर्वजण कशा आहात? मी आहे ठीक. बघू शकता मित्रांनो, किती मस्त लसणाची पात आलेली आहे. बघू शकता है ना. तर मी काय म्हणते की चला आज बनवायची कढी, तर घेऊया आपण थोडीशी लसणाची पात है ना. ती वांग्याचं जरी भरीत जरी करतो म्हणलं ना, मस्त लागते बघा हे, है की नाही. वाव, एवढा मस्त वास येतो ना, कोथिंबीरचा आणि लसणाचा पण वास छान येतो. तुरी आता वाळून गेलेल्या आहेत मित्रांनो. ह्या अशा जे कापलेल्या तुरी आहेत ना, त्यांना अशा शेंगा येतात. खूप साऱ्या किडके असतात, पण काही काही असतात चांगल्या, तर खायच्या तेवढ्या, हे की नाही. अजून मित्रांनो बघू शकता, इथं मी म्हणते की ह्या बायका कुठे अंडे देतात बघितलं तर बघू शकता, इथे पत्राच्या पाठीमागं या बायकांनी अंडे दिले. मी म्हणलं ह्या कुठे देतात अंडे, हे बघा. त्या दिवशी मी एक दुसरीकडून काढले, आज इथून बघितलं. कढीपत्त्याच्या झाडाला माहीत नाही काय झालं, ते एकही पान चांगलं नाही राहिले पूर्ण. म्हणजे आता हे कवळा पाला घेते मी, हे बघू शकता कसं झालेलं आहे ते बघा. पूर्ण कढीपत्त्याचं झाड तोडावं लागणार, तेव्हा कुठं हे चांगले पाने यायला सुरुवात होईल. तर मला शेंगा भेटल्या तर मी काही सोडणार आहे का, हे ना. शेंगा भेटल्यानं सोडायच्या नसतात, त्या खायच्याच असतात असं मला वाटते. मला हिरव्या शेंगा खायला आवडतात. लिंबोणीचे लिंब खूप कमी झाले म्हणायचं, कारण ना आत्ता पानझड चालू असल्यामुळे आत्ता फुलं येतील, याला पाणी दिल्याच्या नंतर मग चालू होतील. तरी पण आहेत बऱ्यापैकी, कसं लोक घेऊन जातात ना. व्हिडिओ बनवण्यासाठी मी आली होती बाहेर, तर मग एवढं सगळं झालं. आता लेमन ग्रास घेते आणि मग चहा बनवायचा. तर मित्रांनो, आपण माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, कमेंट करा आणि आपण आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. ओके, बाय बाय मित्रांनो.